सीटीसी ही जी गोष्ट आता कंपन्या दाखवते ही त्यांना फार विचारपूर्वक दाखवायला लागेल. उगाच आता जे आहे की पगार 20,000 आणि सीटीसी 1,00,000 हे आता दाखवून चालणार नाही. जे लोक आज काम करतायत, ज्यांची आज 5 वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस झालेली आहे, त्यांच्या ग्रॅच्युटीमध्ये खूप जास्त वाढ होणार आहे जेव्हा ते नोकरी सोडतील. परफॉर्मन्स बोनस हा जर तुम्ही सीटीसी मध्ये दाखवला तर तो कंपन्यांना घातक ठरू शकतो. हे मात्र तेवढंच नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाला फिक्स टर्म एम्प्लॉई म्हणून घ्याल तेव्हा तुम्हाला जो तुम्ही तुमच्या इतर परमनंट कामगारांना पगार देताय तोच पगार त्याला द्यावा लागेल. जर आता आपण कायदा जसा आहे तसा जर बघितला तर कोर ऍक्टिव्हिटीमध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबर हे सरकारने बॅनच केले. एकूणच येथून पुढे परमनंट जॉब हो, ही कॉन्सेप्ट ऍब्सोल्यूट होत जाणार आहे का? आज एखादा माणूस जर खरंच स्किल्ड वर्कर असेल तर दुसरा एम्प्लॉयर म्हणेल की बाबा तू माझ्याकडे ये, कारण त्याच्याशी कॉन्ट्रॅक्ट करायला लागतं आता. आणि ते म्हणतील बाबा मी तुला एक X+10 तुझ्या आधीच्या कंपनीपेक्षा दुप्पट पगार देतो, पण तू हे प्रोडक्शन माझ्याकडे काढून दे. या कायद्यानं विशेषतः नॉलेज इकॉनॉमीमध्ये ले ऑफ करणं किंवा ले ऑफ होणं सोपं झाले, अवघड झाले, काय झाले? हे लॉज तर प्रो लेबर आहेत असं मला वाटतं. म्हणजे ही एक गिफ्ट आहे सरकारने दिलेलं, म्हणजे सगळ्या लेबर क्लासला. जागतिक पातळीवर जिथे जिथे सरकारने रूल्स करायचा प्रयत्न केलाय त्या त्या कंपन्या बंद पडलेल्या आहेत. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँक व चितळे मिनी बाकरवाडी प्रस्तुत मिनी मंच या सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्हाला माहिती आहे की या सिरीजमध्ये आपण तात्कालिक घडलेल्या घटनांवरती बोलतो, ॲक्शनेबल इन्साइट्स काय आहेत ते समजून घेतो. आणि गेले आठवडाभर एकच गोष्ट सगळ्यांच्या चर्चेत आहे, ती म्हणजे न्यू लेबर लॉ. या कायद्यांनी नक्की काय बदलणार? पगार कमी जास्त होणार का? ले ऑफ इझी होणार का अवघड होणार? जे छोटे उद्योजक आहेत त्यांना कंप्लायन्स वाढणार का कमी होणार? असे असंख्य प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात आहेत. त्याच्याबद्दलच उत्तर समजून घेण्यासाठी आजची ही मुलाखत आहे. माझ्याबरोबर आहेत ॲडव्होकेट आदित्य जोशी. तर स्वागत आहे थिंक बँकवरती पहिल्यांदाच. गेले 20 वर्ष सर लेबर लॉची प्रॅक्टिस करतायत. तिसरी पिढी आहे सरांच्या घरातली की जी लेबर लॉ संदर्भात प्रॅक्टिस करते आणि या क्षेत्रातलं दिग्गज व्यक्तिमत्व मानलं जातं. त्यांच्या असोसिएशनचे ते प्रमुख राहिलेले आहेत. त्यांच्याकडून आपल्याला समजून घ्यायचं आहे की नक्की काय घडलंय, काय होणार आहे. तर पहिला प्रश्न हा आहे, आमच्यासारख्या सामान्य माणसाला ज्याला कायद्यातली जार्गन्स कळत नाहीत त्याला सोप्या भाषेत सांगा की नवीन कामगार कायदे आलेत म्हणजे नक्की काय झालं? नवीन कामगार कायदे आलेत म्हणजे 29 कायदे हे एकत्र केलेले गेलेले आहेत आणि त्यातनं फक्त 4 कायदे म्हणजे 4 कोड्स हे निर्माण झालेले आहेत. सो बेसिकली हे जे 29 कायदे जे खूप जास्त होते ते गव्हर्नमेंटनी सिम्प्लिफाय करून हे त्याचे 4 कोड केले गेलेले आहेत. आता ते 4 कोड म्हणजे कोड ऑन वेजेस, इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड, ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ रिलेटेड कोड आणि कोड ऑन सोशल सिक्युरिटी. हे बेसिकली हे 4 कोड्स आहेत ज्याच्यामध्ये हे 29 कायदे सगळे एकत्र करण्यात आलेले आहेत. यात सर्वात महत्वाचा आपण असं म्हणू की जो सगळ्यांना फरक पडणारा जो कायदा असणार आहे तो आहे कोड ऑन वेजेस. तर त्या कोड ऑन वेजेस मध्ये या वेजेसची डेफिनेशन ही बदलली गेलेली आहे. अच्छा. आता त्या कोड ऑन वेजेस मध्ये असं झालेलं आहे की बेसिक आणि डिअरनेस अलाउन्स आणि रिटेन्शन अलाउन्स म्हणजे वेजेस असं त्या डेफिनेशन मध्ये आलेलं आहे. आता आज जर आपण परिस्थिती पाहिली तर सॅलरी स्लिपमध्ये या 3 बेसिक, डिअरनेस अलाउन्स आणि रिटेन्शन अलाउन्स व्यतिरिक्त अनेक अलाउन्सेस असतात. पण सरकारने आता असं सांगितलेलं आहे की जर का तुमचे हे बाकीचे अलाउन्सेस हे 50% जास्त असतील तर ते अलाउन्सेस जे काय अप टू 50% हे तुम्हाला बेसिक, डिअरनेस अलाउन्स आणि रिटेन्शन अलाउन्स मध्ये धरावे लागतील. म्हणजे थोडक्यात की जे लोक आज काम करतायत, ज्यांची आज 5 वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस झालेली आहे, त्यांच्या ग्रॅच्युटीमध्ये खूप जास्त वाढ होणार आहे जेव्हा ते नोकरी सोडतील किंवा त्यांनी समजा सोडायचा विचार केला तर त्याच्यामुळे या चेंजचा खूप मोठा फटका हा एम्प्लॉयरला बसणार आहे. एम्प्लॉयरला त्याची तरतूद करावी लागणार आहे. जर ऑब्व्हियसली ते त्या लिमिटमध्ये वगैरे बसत असतील, 20 पेक्षा जास्त एम्प्लॉईज ते एंगेज करत असतील, तर हा एक फार मोठा खूप महत्वाचा बदल हा कोड ऑन वेजेस मध्ये झाला गेला. दुसरा एक अत्यंत महत्वाची जी डेफिनेशन ऍड केली गेलेली आहे की ज्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात इंटरप्रिटेशन होत होतं आणि खूपच कोर्टामध्ये त्याचा किस पाडला जात होता, तो म्हणजे सेम वर्क आणि सिमिलर वर्क. अच्छा. सेम वर्क आणि सिमिलर वर्क याच्यामध्ये खूप इंटरप्रिटेशन व्हायचं की हे सेम आहे का, ते सिमिलर आहे का काय. तर आता सेम और सिमिलर वर्क म्हणजे एकच गोष्ट
असं थोडक्यात या डेफिनेशनमध्ये ओव्हर सिम्प्लिफाईड व्हर्जनमध्ये जर सांगायचं झालं तर सरकारने ते डेफिनेशन टाकलेली आहे. आणि आता सेम आणि सिमिलर जरी एखादा माणूस काम करत असेल तर त्यातनं पळवाट काढता येणार नाही. म्हणजे त्याला पगार हा सेम और सेमच द्यायला लागेल तुम्हाला. तिसरा एक जर आपण खूप मोठा बदल जर म्हणजे बोलायचा झाला तर तो एक फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट मध्ये आला गेलेला आहे. बरं. तर आता तुम्ही एखाद्या माणसाला 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष असं तुम्ही नेमू शकता. हं. आणि त्याला तुम्हाला तुमच्या पर्मनंट रोलवरच नेमावं लागतं. बरं. पण त्याला कसंही नेमता येईल, कसंही तुम्हाला काढता येईल असं नाहीये. अच्छा. सरकारने त्या डेफिनेशनमध्ये असं सांगितलेलं आहे, की जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाला फिक्स टर्म एम्प्लॉयी म्हणून घ्याल, तेव्हा तुम्हाला जो तुम्ही तुमच्या इतर पर्मनंट कामगारांना पगार देताय, तोच पगार त्याला द्यावा लागेल. आज काय परिस्थिती आहे, की लोकं कॉन्ट्रॅक्ट लेबर घेतात किंवा लोकं इतर वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये एम्प्लॉयमेंट घेतात आणि जो पर्मनंट कामगाराला जो पगार देतात, त्याच्यात 10%, 20%, 30% असा पगार देतात. म्हणजे त्यांना बेनिफिट मिळतो. तर सरकारने सांगितलं हे काही शक्य नाही. जर तो सेम और सिमिलर वर्क करत असेल, तर तुम्हाला त्याला सेम पगार द्यावा लागेल. डिस्पाईट त्याचा एक्सपिरियन्स, डिस्पाईट व्हॉटएव्हर, जर तो सेम प्रोडक्शन काढत असेल. तर हा फिक्स टर्म आणि प्लस त्याला 1 वर्ष काम केलं तरी ग्रॅच्युटी मिळेल. आज अच्छा. परिस्थिती अशी आहे, की एखाद्या माणसाला किमान 4 वर्ष आणि 240 दिवस काम करायला लागतं. मगच त्याला ग्रॅच्युटी मिळते. पण या फिक्स टर्म एम्प्लॉयीला 1 वर्षात जर तुम्ही त्याला कामावरनं कमी केलं, तर त्याला इमिडिएटली 1 वर्षात त्याला ग्रॅच्युटी ॲप्लिकेबल होईल. हं. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा विषय आहे, की एक सोशल मीडियावर बरीच त्याच्यावर चर्चा होते, की युनियन संपतील, युनियन नाहीशा होतील वगैरे, वगैरे. तर ही सगळी अत्यंत खोटी आणि माझ्या दृष्टिकोनातनं एक म्हणजे क्रिएट केलेलं डिस्कशन आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक एम-आर-टी-यू आणि पी-यू-एल-पी ॲक्ट एक आज अस्तित्वात आहे. बरं. त्याच्यामध्ये एक रिकॉग्निशन ऑफ युनियन्स नावाची एक संकल्पना आहे, की एकदा युनियन रिकॉग्नाइज झाली, तर ती सगळ्या कामगारांसाठी ती रिप्रेझेंट करते, ती करार करू शकते, डिस्कशन करू शकते. आता या कायद्यामध्ये सरकारने निगोशिएटिंग युनियन आणि निगोशिएटिंग काउन्सिल अशा दोन्ही संकल्पना आणलेल्या आहेत. म्हणजे जी आपल्या महाराष्ट्राचा कायदा आहे तो त्यांनी तिकडे अडॉप्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय, की जर तुमच्याकडे समजा 51% पेक्षा जास्त किंवा सगळी लोकं एका पर्टिक्युलर युनियनची जर सभासद असतील, तर ती युनियन आणि शब्द वापरलाय शाल म्हणजे एम्प्लॉयर शाल रिकॉग्नाइज दॅट युनियन ॲज निगोशिएटिंग युनियन. मग तुमच्याकडे समजा 2 युनियन असतील आणि एका युनियनला समजा 51% पेक्षा जास्त असेल, तर त्यांना पण तुम्हाला निगोशिएटिंग युनियन म्हणून रिकॉग्नाइज करायला लागेल. आणि तिसरी अशी गोष्ट होईल, की जर तुमच्याकडे 4-5 युनियन असतील समजा आणि त्यांच्यामध्ये समजा वाद असतील, तर तुम्हाला एक निगोशिएटिंग काउन्सिल तयार करायला लागेल आणि ते करावंच लागेल आणि त्याच्यामध्ये 20% ला म्हणजे ज्याच्याकडे 20% पाठिंबा आहे, ज्या कामगारा म्हणजे लीडरकडे 20% ला 1 माणूस असं तुम्हाला त्या निगोशिएटिंग काउन्सिलमध्ये तुम्हाला ती लोकं घ्यावी लागतील आणि त्यांच्याशीच चर्चा करून तुम्हाला त्यांच्या सेवा शर्ती या फायनल करायला लागतील. त्याच्यामुळे हा अगदी ॲब्सोल्युटली क्लिअर कट त्यांनी तिकडे दिलेला आहे आणि जर आज असं कोणाला वाटत असेल, की युनियन्स या नाहीशा होतील, तर उलटं इथे त्यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तबच केलेलं आहे. आणि सर्व मालकांना आता थोडीशी एक गोष्ट ठरवावी लागेल, की जे काय प्रश्न सोडवायचे, ते सर्व प्रश्न आपल्याला चर्चेच्या माध्यमातून सोडायला लागतील. कारण बरं. मोदींनी जर आपण बघितलं त्यांनी एक गोष्ट सांगितली होती, की हा औद्योगिक विवाद आहे. हा औद्योगिक विवाद या शब्दाशी मला आवडतच नाही हा शब्द. हा संवाद असायला पाहिजे. आणि बेसिकली त्या संकल्पनेतनं त्यांनी मला असं वाटतं, की हा एक चेंज आणलाय. एक खूप महत्त्वाचा, फार मोठी आणि फार महत्त्वाची त्याच्यामध्ये अमेंडमेंट अशी झालेली आहे, की आता एक ज्युडिशियल ज्याचा सर्व वकील वर्गाला एक थोडासा विरोध आहे. तो असा आहे, की एक ज्युडिशियल मेंबर आणि एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेंबर असे 2 लोकं जज म्हणून बसतील. आज परिस्थिती अशी आहे, की आपल्याकडे लेबर कोर्ट पण आहेत आणि इंडस्ट्रियल कोर्ट पण आहेत. पण लेबर कोर्ट हे आता कोर्ट अबॉलिश करून टाकणार आहे आणि फक्त इंडस्ट्रियल कोर्ट ठेवणार आहे आणि ज्युडिशियल मेंबर आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेंबर असे 2 लोकं बसून न्यायनिवाडा करतील. पण समजा ज्युडिशियल मेंबर नसेल, तर तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेंबर तिथे बसेल. मग तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेंबर हा सरकारचा एखादा व्यक्ती असू शकतो किंवा एक त्यांनी तिकडे क्रायटेरिया दिले त्याप्रमाणे असू शकतो. त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेंबरच्या अपॉइंटमेंटमुळे किती पारदर्शक पद्धतीने किंवा किती इम्पार्शियल पद्धतीने न्यायनिवाडा होऊ शकतो याबद्दल थोडीशी लोकांमध्ये म्हणजे अजून शाश्वती निर्माण झालेली नाही. त्याच्यामुळे थोडासा या एका गोष्टीला बऱ्याचशा लोकांचा विरोध आहे. एक तिसरा जो आहे कोड ऑन सोशल सिक्युरिटी त्याच्यामध्ये सरकारला एक लक्षात आलंय, की हे Zomato
किंवा हे स्विगी आणि हे जे सगळे आजकाल ट्रेडिशनल एम्प्लॉयर एम्प्लॉय रिलेशनशिपच्या बाहेर जे लोक काम करतात त्यांना कुठलंच प्रोटेक्शन नाही. तर त्यांच्यासाठी त्यांनी एक ती डेफिनिशन त्या कायद्यामध्ये आणलेली आहे की हे जे लोक ट्रेडिशनल एम्प्लॉयर एम्प्लॉय रिलेशनशिपच्या बाहेर काम करतात तर त्या लोकांसाठी त्यांनी एक बोर्ड स्थापन करायचं किंवा काही रूल्स वगैरे स्थापन करायचं ठरवलेलं आहे. ते आता रूल्स येतील तेव्हा येतील. कारण मला काही वाटत नाही ते रूल्स येतील किंवा काही नोटिफाय होईल. कारण जागतिक पातळीवर जिथे-जिथे सरकारने रूल्स करायचा प्रयत्न केलाय, त्या कंपन्या बंद पडलेल्या आहेत. पण त्याच्यामध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण बघतो, की या सगळ्या ज्या कंपन्या आहेत, या फार इन्फ्लेटेड गोष्टी सांगतात, की आमचा टर्नओव्हर 1000 कोटी, 2000 कोटी, 500 कोटी आहे. सरकारने इथे अशी एक प्रोव्हिजन केली आहे, की तुमच्या टर्नओव्हरच्या 2% बट नॉट मोर दॅन 5% तुम्हाला अमाउंट ती भरावी लागेल. म्हणजे त्या लोकांसाठी. आणि मग त्या अमाउंटमधनं ते त्यांचे वेलफेअर म्हणजे अगदी ओल्ड एज होमपर्यंत प्रॉव्हिडंट फंड असेल, ई-एस-आय असेल आणि या सर्व बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्याची ती म्हणजे त्या एम्प्लॉयीची ते काळजी घेतील. त्या एम्प्लॉयीला रजिस्टर करावं लागेल ऑब्व्हियसली. पण हे सगळं रूल्स करणं अत्यंत कॉम्प्लिकेटेड आहे. तर हे रूल्स येतील तेव्हा येतील. सर्वात एक मोठा फायदा मला असं वैयक्तिक वाटतं जो होणार आहे, तो होणार आहे हे जे आपण आता बरेच सिने कलाकारांबद्दल आता आपण बघितलं. कोव्हिडमध्ये आपण म्हणजे त्यांचे सगळे इंटरव्ह्यूज मी ऐकत होतो. की आम्हाला 3 महिन्यानंतर आम्हाला सॅलरी दिली जाते. आम्ही जे काय फिल्ममध्ये किंवा वेब सीरीज किंवा काय म्हणून काम करतो. तर त्याच्यामध्ये आता सरकारने असं केलेलं आहे, की सर्व लोकं म्हणजे अगदी स्टंटमॅन पासनं ते अगदी बॉडी डबल असेल, आर्टिस्ट, ॲक्टर मग सगळे जे लोकं तुम्ही एम्प्लॉय करता फॉर कशासाठी? फीचर फिल्म, न्यूज रिपोर्टिंग, वेब सीरीज किंवा असे सर्व जे सोशल मीडियावर जे काही आपण पब्लिश करतोय त्यात YouTube वगैरे नाहीये. पण या सगळ्या लोकांना तुम्हाला या सगळ्या लोकांशी तुम्हाला ॲग्रीमेंट करायला लागेल. आणि त्या ॲग्रीमेंटचं एक फॉर्मॅट हे सरकार रूल्समध्ये देणार आहे. ते ॲग्रीमेंट हे तुम्हाला रजिस्टर करायला लागेल आणि या लोकांना प्रॉव्हिडंट फंड खाली तुम्हाला आणावं लागेल. आणि त्याच्यामुळे ही जी सगळी सिस्टम आहे, असं माझं एक वैयक्तिक मत आहे, की हे जे 3 महिन्यांनी वगैरे पगार देणं आहे, अख्खं जग पुढच्या महिन्याच्या 7 तारखेला पगार देतं. हे 3 महिन्यांनी जो पगार देतात हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे कायद्याला अपेक्षितच नाहीये. तर मला असं वाटतं, की आज जर कुठले म्हणजे आपण म्हणू हे कलाकार असतील किंवा हे तर आज कारण त्यांचं जास्त ऐकतं सरकार. तर त्यांनी जर जाऊन रिप्रेझेंटेशन केलं, तर त्यांना या ॲग्रीमेंटच्या माध्यमातून फायदा होईल. प्रोड्युसरला हे ॲग्रीमेंट करणं बंधनकारक आहे. ते ॲग्रीमेंट त्यांना रजिस्टर करणं बंधनकारक आहे. त्याच्यामुळे त्यांना एक फार मोठा दिलासा मिळेल असं मला या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये वाटतं. आणि एक शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा जो घटक आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये तो म्हणजे कॉन्ट्रॅक्ट लेबर. तर बरेचसे लोकं म्हणतात कॉन्ट्रॅक्ट लेबरचं काय होईल? तर आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये एक कोर आणि नॉन कोर ॲक्टिव्हिटी असे एक 2 डेफिनिशन्स होत्या. बरं. की कोर ॲक्टिव्हिटीमध्ये काही ठराविक कामं, नॉन कोर ॲक्टिव्हिटीमध्ये काही ठराविक कामं होती. तर त्या 2 डेफिनिशन्स या त्यांनी या आपल्या नव्या कायद्यामध्ये घेतल्या आहेत. आणि व्हर्चुअली जर आत्ता आपण कायदा जसा आहे तसा जर बघितला, तर कोर ॲक्टिव्हिटीमध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबर हे सरकारने बॅनच केले, टेक्निकली स्पीकिंग. अच्छा. तर आता तुम्हाला टेक्निकली जर लोकं घ्यायची असतील, तर तुम्हाला ती ईदर अप्रेंटिस ॲक्ट किंवा पर्मनंट वर्कर्स किंवा फिक्स्ड टर्म एम्प्लॉईज म्हणून तुम्हाला ती लोकं घ्यावी लागतील. तर हा आता एम्प्लॉयरना एक गोष्ट ठरवायची आहे, की तुम्ही लोकं कशी घेणार आहात आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने त्यांना एम्प्लॉय करणार आहात, तुम्हाला त्यांना सॅलरी काय द्यायची आहे. या सगळ्या गोष्टींचा एक विचार एम्प्लॉयरला करायला लागेल. मधल्या काळामध्ये काय झालं होतं, की सगळं हे एच-आर बघत होतं. पण आता परत आपण एच-आरपासनं आय-आर या गोष्टीला गेलोय. माणसाशी डिस्कशन होऊन त्याचा विषय सुटला पाहिजे. असं एकंदरीत या कायद्याने आपली मेंटॅलिटी ही बदलण्याची वेळ आली आहे, असं मला वाटतंय. आणि हा या कायद्यांमध्ये झालेला बदल म्हणजे एक जनरल बदल याचे रूल्स यायचे बाकी आहेत. रूल्स आल्यावर अजून आपल्याला क्लॅरिटी येईल. पण आता वरवरनं असं दिसतंय, की हेच यातले मेन ॲस्पेक्ट्स आहेत. तर तुम्ही खूप सविस्तर सांगितलंत. मी फक्त माझ्या मनातल्या शंका विचारत जातो. हो. समजा माझा पगार ₹1,00,000 असेल, हो. तर पूर्वी एच-आर माझ्याशी निगोशिएट करायचा, की बेसिक 25,000 ठेवू, हो. 30,000 ठेवू, जेणेकरून इन हँड तुला काय जास्त पैसे मिळतील. हो. पी-एफ मिनिमम जेवढा कापावा लागतो तेवढाच कापला जाईल. हो. आता मात्र सी-टी-सी 1,00,000 असेल, हो. तर मला बेसिक आणि जो तुम्ही म्हणालात तो 50,000 ठेवावाच लागेल. हो. त्या बेसिकवर पी-एफ कापला जाईल. हो. म्हणजे माझी भविष्याची सोय होईल. हो. पण आत्ता माझा इन हँड कमी होईल. हे बरोबर आहे. हे बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला
अगदी तुम्हाला मी सांगतो, की तुमचा म्हणजे बेसिक जरी आज ₹25,000 ठेवला, तरी तुम्हाला बेनिफिट हे ₹50,000 द्यायला लागेल. कारण हं, शब्द असा वापरलाय रेन्युमरेशन त्या हं. कायद्यामध्ये. म्हणजे ज्यांनी तो काय कायदा बनवलेला आहे, त्यांनी पण अत्यंत हुशारीने बनवलेला आहे, की या इंटरप्रिटेशनचा कुठेही म्हणजे दुरुपयोग होता कामा नये. त्याच्यामुळे अगदी आज असं आपण धरलं, की तुमचा बेसिक हा 25,000 ठेवला आणि बाकीचे अलाउन्सेस जरी त्यांनी 75,000 पर्यंत ठेवले, तरी त्या 25 राहिलेल्या 25,000 वर पण तुम्हाला बेनिफिट मिळणार या हं. नव्या कायद्याप्रमाणे. तर डेफिनेटली तुमचा थोडासा टेक होम कमी होईल, पण इव्हेंच्युअल रिटायर बेनिफिट्स तुमचे डेफिनेटली वाढणार. ग्रॅच्युटी 1 वर्षानंतरच मिळणार किंवा मिळू शकते. याचा सामान्य माणसाला फायदा तोटा काय? नाही, याचा सामान्य माणसाला 1 वर्षानंतर मिळू शकते म्हणजे तो काय होतं, की ग्रॅच्युटी एक सी-टी-सीचा एक भाग असतो. आणि त्याच्यामुळे पूर्वी अशी परिस्थिती होती, की ग्रॅच्युटी अमाउंट ही ॲड करायचे. पण जर त्यांनी 3 वर्षांनी नोकरी सोडली, तर त्याला त्याचा बेनिफिट मिळत नव्हता. तर हं. आता 1 वर्षांनी जर नोकरी सोडली आणि तो फिक्स्ड टर्म एम्प्लॉयी असेल, तर त्याला त्याचा बेनिफिट मिळेल. म्हणजे ते पैसे कंपनीला परत स्वतःकडे वळते करून घेता येणार नाही. हं. सो तो एक फार मोठा बेनिफिट मिळेल. प्लस दुसरा बेनिफिट असा आहे, की ग्रॅच्युटी ही 50% वर मिळेल आता. सॅलरी अच्छा. सी-टी-सीच्या 50% वर. त्याच्यामुळे ग्रॅच्युटी पण एक फार मोठा विषय होणार आहे. थोडक्यात सी इन्फ्लेट करण्याचे जे मार्ग आहेत, हो. त्याच्यावर बऱ्यापैकी बंधनं आलेली दिसतात. विशेषतः आय-टी क्षेत्रातले जे आमचे सहकारी मित्र असतात, त्यांच्या असं बोलण्यात येतं, की व्हेरिएबल पे, हो. परफॉर्मन्स बेस्ड पे, हो. जॉइनिंग बोनस हो. अशा गोष्टी करून सी इन्फ्लेट केला जातो हो. आणि इन हँड मात्र खूप कमी राहतो. बरोबर. या नवीन कायद्यांमुळं हे जे 3 मुद्दे आहेत, व्हेरिएबल पे, हो. परफॉर्मन्स बेस्ड पे आणि जॉइनिंग बोनस यांचं काय होणार? तर हे जर 3 जे जॉइनिंग बोनस यातनं बाहेर राहील, असं मला वाटतं. जे वार्षिक तुम्ही देताय, ते या सी-टी-सीतनं बाहेर राहील. म्हणजे त्याचा बेनिफिट एम्प्लॉयीला मिळणार नाही. ते बरं. वार्षिक लेव्हलला जे तुम्ही देताय. पण एखादी गोष्ट जर तुम्ही मंथली ॲड केली, फॉर एक्झाम्पल आता तुम्ही समजा बोनस असेल, पण तो स्टॅच्युटरी पाहिजे बरं का. हं, तो परफॉर्मन्स बोनस असून चालणार नाही. हं. स्टॅच्युटरी बोनस जर तुम्ही इयरली जरी दिला, तरी तो अपॉन 12 करून तो त्या ए टू आयच्या एक्झेम्पशनमध्ये येतो वेजच्या. बरं. तर पण परफॉर्मन्स बोनस जर तुम्ही इयरली दिला, तर तो यातनं बाहेर होणार. त्याचा बेनिफिट मिळणार नाही. म्हणजे परफॉर्मन्स बोनसचा जो मार्ग आहे हो. सी वाढवायला, हो. हा राहिला. हा राहिलेला आहे. पण ओके. पण परत दुसरा प्रॉब्लेम असा आहे, की त्याचं इंटरप्रिटेशन झालेलं नाही. जर सी-टी-सीमध्ये तुम्ही परफॉर्मन्स बोनस दाखवला, तर सी-टी-सी म्हणजेच वेज आहे आता. अच्छा. तर मग ते इंटरप्रिट करून ते ॲडही होऊ शकतं त्याच्यामध्ये. आता त्याचं इंटरप्रिटेशन काय होईल हे माहीत नाही. कारण ते हातात मिळत नाहीयेत पैसे त्या माणसाला. हं. पण परफॉर्मन्स बोनस हा जर तुम्ही सी-टी-सीमध्ये दाखवला, तर तो कंपन्यांना घातक ठरू शकतो. हे मात्र तेवढंच नाही. अच्छा. ते तुम्हाला वर्षाचं तुम्हाला वेगळा त्याच्यासाठी लेटर द्यायला लागेल त्याला, की हा जो काही परफॉर्मन्स बोनस असेल, हा वर्षाच्या अखेरीला. सी-टी-सी ही जी गोष्ट आता कंपन्या दाखवते, ही त्यांना फार विचारपूर्वक दाखवायला लागेल. उगाच आता जे आहे, की पगार 20,000 आणि सी-टी-सी 1,00,000 हे आता दाखवून चालणार नाही. हे तर झालं खाजगी क्षेत्राबद्दल. हो. कित्येकदा सरकारी, निमसरकारी क्षेत्रात कॉन्ट्रॅक्च्युअल लोकं असतात. उदाहरणार्थ पर्मनंट प्रोफेसर्स घेता येत नाहीत म्हणून क्लॉक अवर बेसिसवरती हो. प्रोफेसर्स असतात, जे कॉन्ट्रॅक्टवरती असतात. हो. कित्येक सरकारी ऑफिसेसमध्ये आज कॉन्ट्रॅक्च्युअल कामं आहेत. अगदी टायपिस्टपासून ते वेगवेगळ्या पदांपर्यंत. तिथं काय घडणार? हां, तर त्याच्यामध्ये एक गव्हर्नमेंटच्या बाबतीत एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, की फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंटचा विषय याबद्दल जी काही चर्चा होते आता, तर फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट हे गव्हर्नमेंटने आधीच स्वतःसाठी आणलंय 2018 आणि त्याच्या आधी. बरं. तर आज जर तुम्ही पाहिलं तर 50% पेक्षा जास्त लोकं हे सरकारमध्ये फिक्स्ड टर्म एम्प्लॉयी म्हणूनच काम करतायत. तर हं. ह्याच्यामध्ये काही असं काही खूप मोठा काही बदल झालाय अशातला भाग नाही. तो फक्त खाजगी क्षेत्रामध्ये आल्यामुळे आपल्याला तो काहीतरी असं एक वेगळी गोष्ट वाटते त्याच्यामध्ये. बरं. तर आज पण फिक्स्ड टर्म एम्प्लॉयी सरकारमध्ये काम करतातच आणि सरकारचं असं आहे, की त्यांना नोटिफिकेशन काढायची पॉवर असते. आणि सरकार कसेही लोकं घेऊ शकतं आणि त्याच्यामध्ये त्यांना पर्मनन्सी मिळत नाही कारण त्यांच्याकडे अप्रूव्ड पोस्टची प्रोव्हिजन असते. अप्रूव्ड पोस्टच्या पलीकडे तुम्ही कोणाला पर्मनन्सी देऊ शकत. म्हणून हं. तुम्ही जर बघितलं तर वर्षानुवर्ष लोकं काम करतात तिकडे, पण सरकार कोणाला पर्मनंट करत नाही आणि ह्याच्यापुढे ती करणारही नाही. तो त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन्सवर काही फरक पडणार नाही त्याचा. एकूणातच येथून पुढं पर्मनंट जॉब हो. ही कॉन्सेप्ट ॲब्सोल्यूट होत जाणार आहे का? नाही, मला काही वाटत नाही असं. कारण हं. आता याच्यामध्ये खूप महत्त्वाचा विषय असा घडलाय, की एम्प्लॉयी आणि वर्कर अशी 2 डेफिनिशन सरकारने ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. बरं. एम्प्लॉयी म्हणजे जो सुपरवायझरी, मॅनेजरियल केडरपर्यंत काम करणारा जो व्यक्ती आहे, एकदम टॉप जॉबपर्यंत, तो एम्प्लॉयी आहे.
आणि वर्कर मध्ये जो माणूस आहे ज्याचा पगार 18,000 पर्यंत आहे तो वर्कर. फिक्स्ड टर्म एम्प्लॉयी घेताना ज्याच्यामुळे लोकांना खूप भीती वाटते, की सरकारने शब्द वापरलाय फिक्स्ड टर्म वर्कर. त्याच्यामुळे तोही परमनंटच आहे माझ्या दृष्टिकोनातनं. त्याच्यामुळे तो आणि कसं आहे, की त्याला तुम्ही कधी पण काढू शकता असं जरी आपण म्हटलं, तरी कंपन्या खरंच काढू शकणार आहेत का त्याला? हा एक वेगळा महत्त्वाचा भाग आहे. कारण आज जर कॉन्ट्रॅक्ट लेबरला रिप्लेस करून जर आपण फिक्स्ड टर्म एम्प्लॉयी घेतले, तर ॲक्चुअली प्रिफर करतील त्या लोकांना वर्षानुवर्ष ठेवायला. प्रश्न केव्हा येतो, की जेव्हा काम कमी होतं, जेव्हा हे कमी होतो. समजा आपण असं धरून चालू, की एखाद्याचे गाड्याच विकल्या जात नाहीयेत. तेव्हा येस, तेव्हा आपण म्हणू शकतो, की या लोकांना कदाचित आपण जॉबवरनं कमी करू शकू. पण मला तर अशी काही भीती वाटत नाही. उलटं मला वाटतं, की यांचा पगारच वाढणार आहे. बरं. आणि जिथे आज जी परिस्थिती आहे, स्किलसाठी फाईट होणार आहे आता. बरं. एम्प्लॉयरमध्ये आज एखादा माणूस जर खरंच स्किल्ड वर्कर असेल, तर दुसरा एम्प्लॉयर म्हणेल, की "बाबा तू माझ्याकडे ये." कारण त्याच्याशी कॉन्ट्रॅक्ट करायला लागतं आता. आणि ते म्हणतील, "बाबा मी तुला एक X+10 तुझ्या आधीच्या कंपनीपेक्षा दुप्पट पगार देतो, पण तू हे प्रोडक्शन माझ्याकडे काढून दे." एवढं जे काय असेल ते. तर ॲक्चुअली मला असं वाटतं, की या वर्करसाठी भांडणं होणार आहेत एम्प्लॉयरमध्ये. पूर्वी आपण बघायचो आय-टी क्षेत्रामध्ये त्या जे कोण आय-टीमध्ये काम करतात त्यांच्यासाठी भांडणं व्हायची, की बाबा अ, आपण ह्याला पोच करू वगैरे. तर हेच पोचिंग आता वर्कर क्षेत्रामध्ये जो स्किल्ड एम्प्लॉयी आहे, त्याच्यासाठी जास्त होणार आहे. त्याचं कारण पण मी तुम्हाला देतो. माझ्या आत्ताच्या जी काही चर्चा चालली आहे, त्याच्यामध्ये असं आम्ही बघतोय, की जो जुना वर्कर आहे, जो वयस्क वर्कर आहे आणि जे नवीन होऊन येणारे इंजिनिअर आहेत, यांच्या स्किल लेव्हलमध्ये जमीन-आसमानाचा फरक आहे. तो जो शिकलेला नाहीये माणूस, तो या इंजिनिअरपेक्षा दुप्पट काम करतो आणि चांगल्या स्वरूपाचं काम करतो. त्याच्यामुळे तो जो माणूस आहे त्याची व्हॅल्यू ही नव्याहून पास होऊन झालेल्या इंजिनिअरपेक्षा फार जास्त असणार. तो हा एक फार मोठा फरक घडणार आहे, असं मला वाटतं. थोडक्यात मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोडक्शन की जिथं या सर्व ट्रॅडिशनल टर्म्स आहेत. वर्कर आहे, युनियन आहे, परमनंट आणि कॉन्ट्रॅक्च्युअल जॉब आहे आणि नॉलेज इकॉनॉमी की येस. जिथं गिग इकॉनॉमी आहे, जिथं फ्रीलान्सर आहेत, जिथं वर्क फ्रॉम होम आहे, जिथं आय-टी आहे. हे 2 पूर्ण वेगळे आहेत झालेले आता? हो, आता हे वेगळे झालेले आहेत कारण त्याला त्यांनी प्लॅटफॉर्म वर्कर असं बरं, एक नाव दिलेलं आहे. बरं. जो प्लॅटफॉर्मवर जो इंडिपेंडंट काम करतोय. आता एक तर एखादा माणूस आय-टी कंपनीमध्ये काम करतोय. पण एखादा माणूस इंडिपेंडंट घरी बसून एखाद्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमचे जर प्रश्न सोडवतोय, तर तोही प्लॅटफॉर्म वर्कर आहे आणि त्यालाही प्रोटेक्शन यात दिलेलं आहे. सो प्लॅटफॉर्म विल हॅव टू पे या हं. सगळ्यामध्ये. तर हे दोन्हीही वेगळे आहेत. याबद्दल दुमत नाही. पण जर वेजेसचं जर आपण पाहिलं, जो बेनिफिट्स आहेत, तर बेनिफिट्स या दोघांना सारखेच दिले जाणार आहेत. यांचा पगार एकाच वेळेला होणार आहे. तसा काही यांच्या बेनिफिटमध्ये वर्करला काही फार फरक होईल असं मला वाटत नाही. इनफॅक्ट हे लॉज तर प्रो लेबर आहेत, असं मला वाटतं. म्हणजे ही एक गिफ्ट आहे सरकारने दिलेलं, म्हणजे सगळ्या लेबर क्लासला असं मला वाटतं आणि एम्प्लॉयर्सना थोडंसं आता प्लॅनिंगने आणि चेंज इन माइंडसेट करूनच याच्यामध्ये जावं लागणार आहे. इव्हन जे ट्रेडिशनल युनियन्स आहेत, जे ॲक्चुअली याला विरोध करतायत. म्हणजे त्यांनी जर ॲक्चुअली ते नीट जर पाहिलं तो कायदा, तर त्यांना पण लक्षात येईल, की कॉन्ट्रॅक्ट लेबर सिस्टम ज्याच्यासाठी इतके वर्ष लोकं झगडत होते, ते एका रात्रीत सरकारने क्लिअर करून टाकलं. हं. आणि त्याचा खूप मोठा फटका बसेल. ऑब्व्हियसली रूल झाल्यावर त्याच्यामध्ये जास्त क्लॅरिटी येईल. पण या सगळ्या गोष्टी आता बदलणार आहे. म्हणजे देश खऱ्या अर्थाने आता वेगळ्या दिशेने जाणार आहे एवढं मात्र नक्की. आमच्या थिंक बँकच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही आय-टी बद्दल सातत्याने चर्चा करतो हो. आणि त्यात एक कॉमन विषय विशेषतः गेल्या 3 महिन्यात आहे तो म्हणजे ले ऑफ, ले ऑफ आणि ले ऑफ. ग्लोबल कंडिशन्स आणि प्रायव्हेट सेक्टरचा मुळात जॉब तो सिक्युअर नसतो. या कायद्यानं विशेषतः नॉलेज इकॉनॉमीमध्ये ले ऑफ करणं किंवा ले ऑफ होणं सोपं झालंय, अवघड झालंय, काय झालंय? नाही त्यांच्यामध्ये काहीच फरक झालेला नाहीये. बरं. इनफॅक्ट ही जी ले ऑफ ही जी टर्म आहे, म्हणजे बऱ्याचशा कंपन्या ही एक मोठी चूक करतात, की त्यांना ले ऑफ असं म्हणतात. ही ले ऑफ ही कंप्लीटली वेगळी टर्म आहे. ले ऑफ म्हणजे एखाद्या माणसाला घरी बसून 50% पगार देणं म्हणजे ले ऑफ. हा आमच्या ट्रेडिशनल ह्याच्यामध्ये पण तिकडे ले ऑफ हे ते टर्मिनेशन म्हणून असं वापरतात. तर याच्यामध्ये फार काही फरक होणार नाही. अशी शेवटी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की जो वर्कर आहे, की जो मॅन्युअल, क्लेरिकल आणि टेक्निकल काम करतो, त्याला तुम्ही डायरेक्ट काढणं हे अशक्य आहे. त्यांना तुम्ही मॉडेल स्टँडिंग ऑर्डर प्रमाणेच काढलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे जर तो पर्टिक्युलर व्यक्ती म्हणजे आय-टी सेक्टरमध्ये काम करणारा हा जर वर्कमन कॅटेगरीत असेल, तर हं. त्याचं डायरेक्ट टर्मिनेशन हे इल्लीगल असणार आहे. पण तो समजा इफ ही इज नॉट अ वर्कमन, ही इज अ कॉन्ट्रिब्युटर, इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रिब्युटर जो समजा वेगवेगळ्या कंपनीची चर्चा करतो. ही इज रिप्रेझेंटिंग युअर कंपनी अँड डूइंग सम काइंड ऑफ अ इंटेलेक्चुअल जॉब.
तर येस मे बी त्याला ते काढू शकतात इन टर्म्स ऑफ द अपॉइंटमेंट लेटर. पण आजची परिस्थिती त्यांच्यासाठी फार काही बदलेल असं मलाही वाटत. कोडिंग जो करतो तो वर्कर आहे का एम्प्लॉई आहे काय? कोडिंग करणारा माझ्या दृष्टिकोनातनं वर्कर आहे. अच्छा. कारण तो इंडिपेंडेंटली असं काहीच करत नाहीये. तो कोड बनवतोय. पण आता अनफॉर्च्युनेटली कोडर राहिलेच नाहीत. हम्म. ते कारण तो म्हणजे सगळ्या एआयनीच घेतलेला जॉब आहे. हो. तर त्याच्याबद्दलही बरंचसं लिटिगेशन झालेलं आहे कोर्टामध्ये. अच्छा. हो. आपण जर पाहिलं ते बंगलोर आणि ते साऊथला चेन्नई हायकोर्टाने कोडरच्या बाजूने निकाल दिलेले आहेत, बर. की ही इज अ वर्कमन म्हणून काही केसेसमध्ये. अच्छा. तुम्ही ज्या स्टँडिंग ऑर्डरचा उल्लेख केला येस. त्या नक्की काय? त्याच्याबद्दल मी ऐकलं की 100 एम्प्लॉई असतील तर ज्या स्टँडिंग ऑर्डर लागू होत्या त्या 300 पर्यंत गेल्या. Correct. आणि तुमच्या कंपनीत जर का 20हून कमी लोक असतील हो. तर तुम्हाला पीएफ, ग्रॅच्युटी आणि ह्या काही ऑर्डर्स लागत नाहीत. याची नक्की मला समजावून सांगा ना काय? स्टँडिंग ऑर्डर म्हणजे बेसिकली काय ते डिसिप्लिनरी रूल्स आहेत इन ओव्हर सिम्प्लिफाईड मॅनर. आणि ते एक एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आज पण अनेक कंपन्या 100 पेक्षा कमी आहेत हो. किंवा 50 पेक्षा कमी आहेत. तर रूल्स जरी त्यांना ऍप्लिकेबल नसतील तरी प्रिन्सिपल्स ऍप्लिकेबल आहे. तुम्ही कोणालाही असं हायर अँड फायर करू शकत नाही जर तो 100च्या खाली असला तरी. आता 100चं 300 करण्याचा त्यांचा जो काही हेतू आहे स्टँडिंग ऑर्डर्सचा तो असाही असू शकतो, पण फिक्स्ड टर्म एम्प्लॉई लोक घेणार आहेत. आणि फिक्स्ड टर्म एम्प्लॉईला तुम्हाला त्या सगळ्या लोकांमध्ये धरावंच लागणार आहे. म्हणून तसंही ते 300च्या वर जाणारच आहे टेक्निकली स्पीकिंग. सो 300च्या वर गेल्यावर तुम्हाला ते स्टँडिंग ऑर्डर लागू होतात. पण 300च्या खाली जरी असलं तरी तुम्हाला ते सगळे प्रिन्सिपल्स फॉलो करायला लागतात. म्हणजे एखाद्याला कामावरनं कमी करायचं असेल, समजा त्यांनी काही इनसबऑर्डिनेशन केलं, इलिगॅलिटी केली, फ्रॉड केला, फोर्जरी केली, तर तुम्हाला डिपार्टमेंटल इन्क्वायरी ही करणं भागच आहे, कर्मप्राप्तच आहे. तुम्ही ती नाही केली तर इट विल नॉट बी इन अकॉर्डन्स विथ लॉ. तो मॉडेल स्टँडिंग ऑर्डरचं 100चे 300 झाल्याने मला असं काही फार मेजर काही इम्पॅक्ट होईल असं मला वाटत नाही. इट्स जस्ट अ कॉस्मेटिक चेंज. सर पण आत्ताच्या जगात ज्यावेळी सगळं फास्ट बदलतंय, कंपन्या लवकर इव्हॉल्व्ह होतात, लवकर मर्ज होतात, लवकर विकल्याही जातात. या सगळ्यामध्ये हे सगळं कंप्लायन्स हे बर्डनसम होत नाही का? की आता तो एखादा नॉन परफॉर्मिंग आहे तरी मग त्याला मेमो द्या, मग 3 मेमो द्या, मग मीटिंग बसवा, मग करा. जगाच्या बदलाची गती यांच्यात हे कायदे मग स्पीड ब्रेकर ठरत नाहीत. नाही, जागतिक पातळीवरही हे कायदे आहेत. डेफिनेटली हे कायदे स्पीड ब्रेकर ठरतात. पण हेच तर आता सरकारला आपल्याला म्हणजे आपल्या सगळ्या एम्प्लॉयर्सना हे सांगायचं, हे जे स्किल आणि एआय आणि या सगळ्या गोष्टीबद्दल सरकार बोलतंय. सरकारचं पण असं म्हणणं आहे, की तुम्ही ट्रेडिशनल फॉर्म ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन्स मधनं बाहेर पडा. अच्छा. चर्चेच्या माध्यमातनं आणि घेतानाच एखादा स्किल्ड माणूस असा घ्या, की जो 5 लोकांचं काम करेल. म्हणजे त्या राहिलेल्या 4 लोकांना काम नसेल अशातला भाग नाही. तो त्याचं वेगळं काम करेल किंवा तो त्याची स्किल वाढवून घेईल. आज परिस्थिती अशी आहे, की माणसं मिळत नाहीत. ही रिॲलिटी आहे. म्हणजे स्किल्ड माणूस मिळत नाही आणि कंपन्यांमध्ये काम करायला माणसं मिळत नाही. तर ती फक्त चॅनलाइज करायचा प्रश्न आहे. आणि ती कशी चॅनलाइज कंपन्या करेल किंवा कसं त्यांचं ते निगोसिएशन करून त्यांचं वेज स्ट्रक्चर ठरवेल, हा खरा येणाऱ्या काळातला चॅलेंज आहे. हे सगळे कायदे जुन्या पद्धतीनं, नव्या पद्धतीनं अस्तित्वात होते आहेत, राहतील. जोपर्यंत घटना घडत नाही, इन्सिडेंट घडत नाही, तोपर्यंत फार काही यांच्याकडे सिरियसली बघितलं जात नाही. विशेषतः जर का तुम्ही मोठी कंपनी नसाल, छोटी असाल, मिड साईज असाल, कंपनीचे स्वतःचेच प्रश्न एवढे असतात की हे सगळं कधी बघायचं. आता पण असंच राहील की इन्सिडेंट घडला कीच कायद्यांचा कीस पडला जाईल का आता प्रिएम्प्टिव्ह गोष्टी जास्त होतील? नाही, आता मी म्हणतोय की आता प्रिएम्प्टिव्ह गोष्टीच चाललेल्या आहेत आणि खूप सखोल पद्धतीने याचा अभ्यास सुरू केलेला आहे. कारण याचं बर्डन जे आहे, फायनान्शियल बर्डन, हे कंपन्यांवर मोठ्या प्रमाणात येणार आहे. म्हणजे जे अगदी ग्रॅच्युटीचं असेल किंवा इतर आपण म्हणू प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रिब्युशन्स असतील, जे ऍक्च्युअलवर देत आहेत, फुल सॅलरीवर जे प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रिब्युशन देत आहेत, तर त्यांच्यावर हे सायझेबल बर्डन आहे कंपन्यांना. आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे आपल्याकडे, आता प्रॉव्हिडंट फंडचं आपण जर बघितलं किंवा वेगवेगळे कायदे बघितले, तर एखादं समजा जजमेंट आलं तर ते आधीपासून लागू होतं. प्रॉस्पेक्टिव्हने इतर देशांमध्ये प्रॉस्पेक्टिव्ह म्हणजे जजमेंट्स किंवा जे काही कायदे आहेत, ते प्रॉस्पेक्टिव्ह लागू होतात. आपल्याकडे दुर्दैवाने हे सगळं रेट्रोस्पेक्टिव्हली लागू होतं. त्याच्यामुळे सगळ्या कंपन्या या प्रोएक्टिव्हली त्याच्याकडे बघतायतच आणि त्यांनी बघितलंच पाहिजे. कारण जो बघणार नाही तो रेसमध्ये खूप मागे पडेल, असं माझं तरी मत आहे ह्याच्यात. पण मग याच्यात एम्प्लॉयरच्या बाजूनं काही आहे का नाही? कारण पगार वेळेवर द्यायचा आहे. आता पगारासाठी लोक सीसी घेतील, कायदे कडक अधिक होत चाललेत. एका बाजूला आपण ज्यावेळी स्टार्टअप इंडिया म्हणतो, मेक इन इंडिया म्हणतो, एम्प्लॉयरसाठी काही आहे का नाही याच्यात? नाही, डेफिनेटली एम्प्लॉयरला आज पाहिजे फ्लेक्झिबिलिटी. आणि ती फ्लेक्झिबिलिटी डेफिनेटली या कायद्याने दिलेली आहे थ्रू फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट. अच्छा. आणि प्लस
जे इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट्स आहेत त्याचे थोडेसे नंबर वगैरे वाढवलेले आहेत. सो अकॉर्डिंग टू मी ॲज लाँग एज देअर इज फ्लेक्सिबिलिटी, देअर इज अ लॉट ऑफ स्कोप. आणि फिक्स्ड टर्म एम्प्लॉयी घेऊन तुम्ही वेगवेगळ्या लोकांना घेऊ शकता. असं ते आहे त्याच्यामध्ये. आज दुर्दैवाने काय होत होतं, की त्याचं एक वेगळ्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्टर्स हे सगळे डिसाईड करायचं, काय करायचं आणि काय नाही. तो कॉन्ट्रॅक्टर हा माणूसच आय थिंक गव्हर्नमेंटला एलिमिनेट करायचा आहे मधनं. बरं. आणि जे तुम्हाला करायचंय ते तुम्ही डायरेक्टली करा त्याच्यामध्ये. यू बी अकाउंटेबल फॉर युअर ओन ॲक्शन. आता परिस्थिती अशी आहे, की आपण एका माणसाच्या जागेवर 5 लोकांना घेतो आणि 4 लोकांना काढून टाकतो. हं. अशी परिस्थिती आहे. जर तुम्ही बऱ्याचशा आयटी क्षेत्रामध्ये बघितलं, तर एका माणसाच्या जागेवर 5 लोकांना घेतात आणि मग 6-8 महिन्यांनी त्या राहिलेल्या 4 लोकांना ते कमी करून टाकतात. तर हे पण सरकारच्या लक्षात आलेलं आहे, की हे जे सगळी काही ही जी सिस्टम चालली आहे, ही मोडीत काढली पाहिजे. आणि त्याच्यामुळे आता घेतानाच तुम्हाला असा माणूस घ्यायला पाहिजे, की जो खरंच त्या जागेवर केपेबल आहे. ही विल म्हणजे द एम्प्लॉयी शुड बी अकाउंटेबल टू यू अँड यू शुड अल्सो बी अकाउंटेबल टू एम्प्लॉयी. हा असा थोडासा माइंडसेट सरकारला डेव्हलप करायचा. थोडक्यात एखाद्या एम्प्लॉईची फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट आहे हो. 3 वर्ष. हो. 3 वर्षांना कंपनीला पूर्ण अधिकार आहे की त्याला कंटिन्यू करायचं का नाही. येस. ह्यासाठी तो एम्प्लॉई काम करेल, परफॉर्मन्स देईल हो. आणि ज्यातनं विन विन सिच्युएशन तयार होईल हो. असं म्हणायचं कायद्याला. असंच म्हणायचं काय. आणि त्याचं पुढे एक्सटेन्शनही होऊ शकतं किंवा 3 वर्षांनी तो म्हणेल, की मला तुमच्याकडे काम करायचं नाही. आय हॅव अ बेटर अपॉर्च्युनिटी. आय एम लिव्हिंग. हं. कारण मला दुसरीकडे जास्त माझ्या स्किल्सना वाव आहे आणि मला तिकडे जास्त किंमत आहे म्हणून मी तिकडे जाईन किंवा स्वतःचा स्टार्टअप करेन. असाही स्कोप आहे. सर अजून एक गोष्टीची चर्चा होती ती म्हणजे ओव्हरटाईम. कामाची वेळ किती असावी? कित्येकदा आय-टी वगैरे क्षेत्रात तर 12-12, 14-14 तास काम केलं जातं. मग तो ओव्हरटाईम आहे का नाही? त्याचा कॉम्प ऑफ मिळणार का नाही? घरातनं केलेल्या कामाचं काय? हायब्रिड वर्किंगचं काय? या सगळ्याबद्दल काय सांगतो आनंद? आज आता अशी परिस्थिती आहे, की 9 अवर्स अ डे अँड 48 अवर्स अ वीक हा आजचा कायदा आहे. पण नवीन कायद्यामध्ये आता गव्हर्नमेंटनी एक रूल असा आणलेला आहे, की तुम्हाला जर एम्प्लॉयीकडनं ओव्हरटाईम करून घ्यायचा असेल, तर तुम्हाला त्याची रिटर्न कन्सेंट लागेल. अच्छा. आणि त्याच्यामुळे हा एक फार मोठा बदल आहे. त्याच्यामुळे एम्प्लॉयरनी आता एम्प्लॉयीला हे कन्सेंट घेणं त्याच्याकडनं रिटर्न स्वरूपामध्ये, की मी ओव्हरटाईम करायला तयार आहे आणि हं. त्याच्यानंतरच तो एम्प्लॉयी ओव्हरटाईम करू शकतो. सो ह्याचा मोठा फटका किंवा ह्याचा मोठा फरक हा आयटी सेक्टरमध्ये बसेल, की आपण जे त्यांना थांबवूनच ठेवतो 12 तास, हे आता त्यांना थांबवता येणार नाही. 8 तासानंतर त्याचा कन्सेंट असेल आणि ती कन्सेंट ही तुम्हाला वेळोवेळी जेव्हा इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटर तुमच्याकडे येईल, की बाबा त्यांनी कन्सेंट दिली आहे का? तर ही तुम्हाला त्याला रिटर्न स्वरूपामध्ये दाखवायला लागेल. पण याच्यात हे जे वर्क फ्रॉम होम नावाचा प्रकार आहे, की मी वर्क प्लेसला न येता काम करतोय. त्याच्याबद्दल काय? वर्क फ्रॉम होमला टेक्निकली स्पीकिंग कारण तो वर्क प्लेसवर नाहीये, तर त्याला ॲज सच आज काही कायदा लागू नाहीये. पण जर आपण प्रिन्सिपल्स अप्लाय केले, तर त्याला पण तुम्हाला 9 अवर्सच्या वर तुम्हाला त्याला काम देता येत नाही आणि 48 अवर्स अ वीकच्या वर तुम्हाला त्याला काम देता येत नाही. हं. सो ही हॅज टू वर्क विदिन म्हणजे लॉग इन अँड लॉग ऑफ जर आपण पाहिलं त्या पिरियडमध्ये, तर त्यांनी पण 9च तास काम करायला पाहिजे मॅक्सिमम. म्हणजे आपण म्हणू किंवा स्प्रेड ओव्हर वगैरे असे पण विषय असतात त्याच्यामध्ये. पण एक अंदाजे 9 अवर्सच्या वर त्यांनी काम करू शकत नाही तो. हं. जर 5 डेज अ वीक असेल तर आणि 8 अवर्स जर 6 डेज वीक असेल पर डे. अच्छा. हं. तर त्याची काळजी मात्र सगळ्या लोकांनी घेणं गरजेचं आहे. नव्या कायद्यामध्ये तर अजून रूल्स आलेले नाहीयेत. पण नव्या जे ड्राफ्ट आहे त्याच्यामध्ये 8 अवर्स अ डेच केलंय त्यांनी. पण आपण जर पाहिलं, की आता गव्हर्नमेंटनी पण अनाउन्स केलं होतं ते काहीतरी बरेचसे नवीन अमेंडमेंट्स आणणार आहेत. ते 12 अवर्स अ डे वगैरे असं काहीतरी ते करणार आहेत त्याच्यामध्ये. हं, हं. कारण हे या सरकारला आणावेच लागणार आहेत. कारण आंध्र प्रदेशनी तर ओपनली सांगितलंय, की तुम्हाला काय पाहिजे तसं तुम्ही करा. आम्ही इथे तुम्हाला ते सगळे एक्झेम्पशन देऊन टाकू. म्हणून बेसिकली इट इस अ फाईट बिटवीन स्टेट गव्हर्नमेंट्स नाऊ. कारण मला तेच विचारायचं होतं, की हा कॉन्करंट लिस्टमधला विषय आहे असं मी ऐकतो. हो. तर हे सगळं उद्या एखादं राज्य सरकार हो. स्पर्धात्मक वातावरणात हो. जास्तीत जास्त गुंतवणूक आपल्याकडे यावी हो. म्हणून सगळंच एक्झेम्प्ट करू शकतं. मग त्यावेळेला काय? नाही, सगळं एक्झेम्प्ट करू शकत नाही. म्हणजे तुम्ही बरं. यू हॅव टू त्याच्या जवळपास तुम्ही एक्झेम्पशन्स देऊ शकता सिम्प्लिफाईड पद्धतीने. तर तुम्ही कर्नाटक पहा. कर्नाटकनी बरेच एक्झेम्पशन्स दिलेत. बरं. मग तामिळनाडूने दिलेले आहेत. आता आंध्र प्रदेश देणार आहे. तेलंगणा देतंय. आणि या सगळ्या म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटशी आता आपल्याला स्पर्धा करायची आहे. नाहीतर इन्व्हेस्टमेंट हे तिकडे जाणार आहे. तर हं. तुम्हाला अवर्स ऑफ वर्कसाठी येस, तुम्ही असं म्हणू शकता, की ओव्हरटाईम तुम्ही डबल रेटनी द्या. त्याला काही कॅव्हिएट्स आहेत, की बाबा हे तुम्ही असं करा, ते तुम्ही तसं करा. पण तुम्हाला त्या सरकारच्या म्हणजे त्यांनी जे काही एक्झेम्पशन्स दिलेत त्याला या सरकारला काउंटर करावंच लागणार आहे. ते मागे थांबू शकत नाही. या सगळ्यामध्ये परत पूर्वीसारखं मग सर्व्हायव्हलन्स राज येणार का? की कायदे इतके प्रो एम्प्लॉयी आहेत,
तेवढं एम्प्लॉयर करू शकत नाही. मग प्रत्यक्षात वेगळंच चालू असणार आणि कोणीतरी याला इन्स्पेक्टर तपासायला की कागद रंगवणे, मग त्यातनं जे काही सर्व्हायलन्स राजमध्ये घडायचं, ते सगळं घडायची सुरुवात होणार. ॲक्चुअली आज तुम्ही जर पाहिलं, तर आज थोडासा इन्स्पेक्टर राज जे आपण म्हणतोय, हे आय थिंक फडणवीस साहेबांचं सरकार आल्यावर ते थोडंसं कमी झालंय, की त्यांनी ते सगळं ऑनलाईन आणलं. त्यांनी इन्स्पेक्शन्स पण ऑनलाईन पद्धतीने केले. पण आपण जर पाहिलं, तर हे जे आजकाल ऑडिट्स वगैरे या सगळ्या गोष्टी होतात, तर त्याच्याबद्दल काही म्हणजे न बोललेलंच बरं. पण सरकारनी जर म्हणजे आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जर कोणी बघत असेल, तर मी त्यांना असं रिक्वेस्ट करीन, की हे जे ऑडिट्स आपल्याला करायला लागतात फॅक्टरीज ॲक्टमध्ये, त्याला तुम्ही एक सीलिंग लिमिट लावा, की बाबा एका ऑडिटला ₹1000, एका ऑडिटला ₹5000. कारण आजकाल एकेका ऑडिटला काय-काय घेतात जर आपण समजा तपासून पाहिलं, तर ते काय म्हणजे फारच काहीतरी होईल आणि त्याची काही गरजच नाही. म्हणजे सेफ्टी ऑडिट करायला लाखो रुपये खर्च करायची काय गरज आहे? त्याच्यासाठी तुम्ही सरकारी माणूस नेमा आणि त्याच्यासाठी तुम्ही लिमिट करा ₹5000, ₹10,000 फी. कारण हे जे सगळे ऑडिट्स आहे यातनं सर्वात मॅक्सिमम एम्प्लॉयरला त्रास होतो. आणि त्याच्यामुळे सर्वात जास्त जर कुठला एम्प्लॉयर फ्रस्ट्रेटेड असेल महाराष्ट्रामध्ये, तर तो या ऑडिट्समुळे त्रस्त आहे. म्हणजे अक्षरशः वैतागलेत लोकं. आणि मग त्यांना मग ते लायसन्स न देणे, की हा ऑडिट नाही केला तर त्याच्या लायसन्सला उशीरच करणे, त्याचा लायसन्स ऑनलाईन रिजेक्टच करणे. या सगळ्या गोष्टीकडे बघणं हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून मी सातत्याने सांगतो, की हे जे रूल्स होणार आहेत गव्हर्नमेंटचे, हे होताना सरकारने थोडंसं अजून जर त्याच्यामध्ये थोडंसं करायची गरज आहे. तर हे जर थोडंसं त्यांनी केलं, तर खूप मोठा रिलीफ हा बऱ्याचशा एम्प्लॉयरना त्याच्यामधनं मिळू शकतो. प्लस अजून एक फार चांगली गोष्ट जी आय थिंक सेंट्रल गव्हर्नमेंटनी केलेली आहे, की सेंट्रल गव्हर्नमेंटनी इथे मिनिमम वेजेस आता डिसाईड करणार बरं. आणि विथिन 5 इयर्स ते चेंज करू शकतात, थोडेसे वाढवू शकतात. तर कुठलंही स्टेट गव्हर्नमेंट फॉर कॉम्पिटिटिव्ह पर्पजेस सेंट्रल गव्हर्नमेंटनी डिक्लेअर केलेल्या मिनिमम वेजेसपेक्षा कमी मिनिमम वेज नाही देऊ शकत. ते त्यांना जास्तच द्यायला लागतं किंवा दे विल हॅव टू. सो हा पण एक म्हणजे सगळ्या स्टेट्सना जर कॉम्पीट करायचं असेल, तर लेव्हल प्लेइंग फील्ड पाहिजे. हं. पूर्वी जे होतं, की जे सगळे बिझनेसेस महाराष्ट्रातनं बाहेर गेले, ते लेव्हल प्लेइंग फील्ड नव्हतं त्यांना. म्हणून हे सगळे वेगळे उत्तराखंड वगैरे, वगैरे या सगळ्या राज्यांमध्ये जी सगळी फार्मास्युटिकल कंपनी गेल्या किंवा साऊथला जे काही बऱ्याचशा कंपन्या ज्या काही गेल्या, हे या कारणामुळे गेलेल्या आहेत. तर आता अच्छा. त्याच्यामुळे हा एक चॅलेंज आय थिंक गव्हर्नमेंट म्हणजे जसा एम्प्लॉयरला चॅलेंज आहे, तसा गव्हर्नमेंटला पण एक मला वाटतं मोठ्या प्रमाणात चॅलेंज आहे टू कम्पीट विथ अदर्स गव्हर्नमेंट्स ऑफ अदर स्टेट्स. शेवटचा प्रश्न. या सगळ्या लीगल टर्म्स आहेत. ह्या एचआर बघेल, लेबर ऑफिसर बघेल, हो. कंपन्यात नेमलेले वकील बघतील किंवा उद्योजक बघतील. हो. मी समजा एक एम्प्लॉयी आहे, हो. कोणत्याही आस्थापनेतला. हो. तर मी माझ्या एचआरकडे जाऊन आता काय प्रश्न विचारायचे आहेत, माझी सॅलरी स्लिप कशी वाचायची आहे आणि काय बदल तपासायचे. नाही फक्त त्यांनी एवढंच म्हणायचंय, की माझी सॅलरी ही कशी बदलणार आहे? एवढंच फक्त एचआरला विचारायचंय आणि कुठला तुम्ही घटक माझ्या बेसिकमध्ये टाकणार आहात? आणि ओके. माझ्या सॅलरीचे वेगवेगळे जे आज आता अशी परिस्थिती आहे, की अलाउन्सेस भरपूर आहेत लोकांच्या सॅलरीमध्ये. तर ते अलाउन्सेस आपण कसे ॲडजस्ट करणार आहोत? याच्यावर त्यांनी पॉझिटिव्ह डिस्कशन केलं पाहिजे. आणि अच्छा. ते बदल हे दोघांनी मिळून एकत्र केले पाहिजेत. त्याला विरोध नाही केला पाहिजे. कारण शेवटी तो तुमचा बेनिफिट आहे. त्याच्यामध्ये एम्प्लॉयीचाही बेनिफिट आहे आणि सायमल्टेनियसली तुम्हाला मालकालाही बघायला पाहिजे. नाहीतर मालकाला 50 कोटीचं बर्डन आलं, तर उद्या आपलीच सगळी परिस्थिती खराब पण होऊ शकते. तर त्याच्यामुळे सगळ्यांचंच इथे कशी विन-विन सिच्युएशन होईल हे मालकांनी पण डिस्कशन केलं पाहिजे आणि वर्कर्सनी पण येऊन पॉझिटिव्ह डिस्कशन करणं पाहिजे. कारण त्यांना आता बेनिफिट मिळणार आहे. जसं एम्प्लॉयरला सॅक्रिफाईस करायचं तसं त्यांना देखील थोडासा सॅक्रिफाईस करावा लागणार. पण हे सगळं इफेक्टिव्ह चालू झालंय का अजून वेळ आहे हे नाही इफेक्टमध्ये? हे आता चालू झालेलं आहे. कारण एम्प्लॉयर्सनी आता ह्याची तयारी 2019 सालीच सुरू झालेली होती, की तुम्हाला तुमचा जर तुम्ही आज पाहिलं तर मेजॉरिटी लोकांचा बेसिक हा 40% वर आहे. हं. जर ट्रेडिशनल कंपन्या तुम्ही बघितल्या तर मेजॉरिटी लोकांचा बेसिक हा अबाउट 40% आहे. त्याच्यामुळे त्यांना खूप मोठा काही इम्पॅक्ट पडेल अशातला भाग नाही ॲज फार ॲज वर्कर्स आर कन्सर्न्ड. पण जे वरचं आहे, वरचे एम्प्लॉईज आहेत, की जे मॅनेजरियल केडरमध्ये, सुपरवायझरी केडरमध्ये, मोर पर्टिक्युलरली स्टाफ केडरमध्ये, तर त्यांचा बर्डन हा खूप मोठा येणार आहे एम्प्लॉयरवर. कारण हं. त्यांचे बेसिक हे कमी आहेत. बरोबर. एम्प्लॉईजचे सगळं आपण एम्प्लॉईजचं केलंय आत्तापर्यंत. म्हणजे वर्कर या क्लासमध्ये येणाऱ्या बरोबर. लोकांचं. पण वरचे जे आहेत त्यांचा बेसिक कमी असल्यामुळे त्यांचं जे बर्डन आहे, ते खूप मोठ्या प्रमाणावर येईल असं वाटतं. थोडक्यात प्रत्येकानं आत्ता जाऊन बघायचं आहे, की माझी नवीन सॅलरी स्लिप कशी असेल हो. आणि काय बदललंय. येस.
सर खूप खूप आभार. तुम्ही आम्हाला इतक्या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्यात, व्हेरिएबल पे पासून ते ग्रॅच्युटी पर्यंत. आम्ही सगळे या गोष्टीचा विचार करू. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.